लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी महिलांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागत होतं, पण आता सामोरे जायची गरज नाही। पतीचे निधन झाले असले आणि वडिलांचेही निधन झाले असले ई-केवायसी होत नाही याची काळजी तुम्ही आता करू नका। सर्व महिलांना मिळणार हा लाभ। नेमकं लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ तर मिळणार आहे, पण यासाठी कोणता ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे याच्याकडे सर्वांचंच महिलांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये सांगतो। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, मात्र ई-केवायसी करताना अनेक महिलांना अडचणी येत असल्याचं दिसून येत आहे। याच ई-केवायसीच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। जाणून घ्या सविस्तर नेमकं अपडेट कोणती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणे बंद होईल, त्यामुळे ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे। योजनेच्या निकषात न बसणाऱ्या सुद्धा योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळेच ई-केवायसी करून बोगस लाभार्थी महिलांना लाभ बंद केला जाणार आहे। पण ई-केवायसी रखताना अनेक महिलांना अडचणी येत आहे। काही महिलांच्या पतींचे निधन सुद्धा झाले आहे, तर काहींच्या वडिलांचे निधन झाले आहे। अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं असा प्रश्न महिलांना पडला होता, पण आता एक मोठा दिलासा देणारी बातमी तुमच्यापर्यंत आली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बातमी कोणती आहे बघा। ई-केवायसी करणाऱ्यांसाठी कोणती कागदपत्रे लागणार आणि शेवटची तारीख काय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पारदर्शकता येणाऱ्या आणि लाभार्थ्यांची नियमितपणे आर्थिक लाभ मिळवणाऱ्या याकरिता ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाईटवर ई-केवायसी सुविधा 18 सप्टेंबर पासून 2 महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध करण्यात आली आहे। ई-केवायसीची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ असून आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया यशस्वी पूर्ण केली आहे। ई-केवायसी करताना लाभार्थी महिलांना आपला पती किंवा आपल्या वडिलांचा आधार नंबर देऊन OTP भरून ई-केवायसीची प्रोसेस करावी लागत आहे, पण अनेक लाभार्थी महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे निधन झाले आहे। विधवा महिलांनी केवायसी नेमकं कशी करायची असा प्रश्न समोर आला। सरकारने त्या प्रश्नावर उपाय काढला आहे। लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक आहे, पण ई-केवायसी करायची तरी कशी जाणून घ्या सविस्तर माहिती। महिलांची ही अडचण लक्षात घेता अशा महिलांचा लाभ सध्या तरी सुरूच ठेवायचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे वृत्त समोर आले आहे। मात्र या संदर्भात अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। येत्या काही दिवसात अशा महिलांच्या ई-केवायसी संदर्भात योग्य ते नियोजन केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली। मंत्री आदिती तटकरे म्हणल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची ई-केवायसी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे। ही प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करू शकतात। ज्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असं देखील त्यांनी सांगितलं आहे। आता नेमकं तुमची ई-केवायसी झालेली आहे का तुम्ही केलीच नाही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुमची सुद्धा ई-केवायसी बाकी असेल आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, आपण या व्हिडिओच्या खाली पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकू, तर तुम्ही लगेच त्या लिंकवर जाऊन ई-केवायसी करून घ्या। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता चालू ठेवायचा असेल तर तुम्ही ई-केवायसी करून घ्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनल महत्त्वाची व्हिडिओ, लेटेस्ट न्यूज, लेटेस्ट अपडेट येत असतात, त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका।